महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात फायनलचा थरार. हरमनप्रीत कौरची महिला ब्रिगेड इतिहास घडवण्यापासून एक पाऊल दूर. भारतीय महिला स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव. झी 24 तासवर पहा महा कव्हरेज. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून पुन्हा मराठवाडा दौऱ्यावर. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली की नाही तपासणार. 8ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार. महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा महापौर होऊ दे. मालवणी महोत्सवामध्ये उद्धव ठाकरेंचे गाऱ्हाण. 2012ला गाऱ्हाण घातलं आणि आपला महापौर झाला. उद्धव ठाकरेंनी जागवल्या जुन्या आठवणी. सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाईचा बडगा. बेकायदेशीर सभा आणि पोलीस आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण होणार. वळसे पाटलांकडून संभाव्य तारखा जाहीर. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश. परळीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गुन्हेगारांचं उदात्तीकरण. बबन गीतेंचा फोटो प्रत्येक बॅनरवर लावा. पक्षाच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचं फरमान. पुण्यातील कोरेगाव परिसरात भीषण अपघात. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी. बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ दुर्घटना. बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान. कापूस, सोयाबीन, मक्याच्या पिकाचं नुकसान. नद्या नाल्यांना पूर. शेतामध्येही पाणी साचलं. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी.